गर्भवती महिलांनी हिवाळ्यात करू नयेत अशा 5 चुका. हॅलो हाय, वेलकम इन आरोग्य सखी. हिवाळा सुरू झाला आहे, पण मग प्रेग्नन्सीमध्ये या जर काही 5 चुका तुम्ही केल्यात तर आई आणि बाळ या दोघांनाही त्रास होऊ शकतो. चला तर मग वन बाय वन पाहूया. सगळ्यात पहिलं म्हणजे थंडीमुळे पाणी कमी पिणं. हे खूप मोठं नुकसान करू शकतं, कारण थंडीत आपल्याला तहान खूप कमी लागते. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की शरीराला पाण्याची गरज नाही आहे, पण शरीराला तितकीच पाण्याची गरज असते. त्यात प्रेग्नन्सीमध्ये 2.5 ते 3 लिटर इव्हन त्याहूनही जास्त पाणी एका दिवसाला पिणं खूप गरजेचं आहे. तसंच दुसरं म्हणजे गरम कपडे नीट न घालणं. म्हणजे थंडी लागून सर्दी खोकला वाढू शकतो, त्यामुळे स्वतःला गरम ठेवणं, स्वेटर, जर्किंग, स्कार्फ किंवा सॉक्स वगैरे या सगळ्या गोष्टींचा यूज केला तर सर्दी खोकल्यापासून आपण वाचू शकतो. तसंच तिसरं म्हणजे सूर्यप्रकाश टाळणं. विटॅमिन डीची जर कमी झाली तर बाळाच्या हाडांवर परिणाम होतो, त्यामुळे विटॅमिन डी घेणं हे खूप गरजेचं आहे आणि ते आपल्याला सूर्यप्रकाशामधून मिळतं. तसंच चौथं म्हणजे हिवाळ्यात हलकं चालणं किंवा हलकी ॲक्टिव्हिटी बंद करणं. म्हणजे दिवसभर बेड रेस्ट करणं किंवा घरात झोपून राहणं, यामुळे हातापायांवर सूज आणि थकवाही वाढू शकतो. सो थोडीशी हलकी ॲक्टिव्हिटी चालू ठेवणं हे खूप गरजेचं आहे, जर तुम्हाला बेड रेस्ट सांगितली नसेल डॉक्टरनी कंपल्सरी तर. त्यानंतर 5वं म्हणजे सर्दी खोकला किंवा ताप यांकडं दुर्लक्ष करणं किंवा स्वतःहून कोणतंही औषध घेणं हे धोकादायक ठरू शकतं प्रेग्नन्सीमध्ये. सर्दी खोकला ताप या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून स्वतःहूनच काहीतरी औषध घेणं, सो या सगळ्या गोष्टींचा परिणाम डिरेक्टली बाळावर होऊ शकतो. तर मग काळजी घ्या हिवाळ्यात स्वतःची आणि बाळाची. सो अशाच उपयुक्त माहितीसाठी आरोग्य सखीला फॉलो करा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.